नंदनवन पोलीस स्टेशन परिसरात राहणारे एक कुटुंब महाकुंभात स्नान करण्यासाठी प्रयागराजला गेले होते। दरम्यान चोरट्यांनी घरात घुसून 4,90,000चा मुद्देमाल चोरून नेलाय। देशपांडे लेआउट येथील रहिवासी राकेश रामचंद्र पांडे यांची तक्रार पोलिसांनी नोंदवली आहे, ज्यांचे कार्यालय त्याच मजल्यावर आहे। 28 जानेवारी रोजी सकाळी पांडे कुटुंब घराला कुलूप लावून कुंभस्नानासाठी प्रयागराजला गेले। दरम्यान चोरट्यांनी घराची खिडकी तोडून दरवाजा उघडला। आत प्रवेश केल्यानंतर त्यांनी कपाटात ठेवलेले 36,000 रुपये रोख आणि सोन्या चांदीचे दागिने चोरून नेले। शुक्रवारी दुपारी एका नातेवाईकाने त्याच्या घराचा दरवाजा उघडा पाहिला। पांडे कुटुंब प्रयागराजमध्ये असल्याने सर्वांना धक्का बसला। त्या नातेवाईकाने राकेशशी संपर्क साधला। घरात चोरी झाल्याची माहिती त्याला दिली। माहिती मिळताच राकेश आपल्या कुटुंबासह नागपूरला परतला आणि तक्रार दाखल केली। पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय। दिनांक 27 जानेवारीच्या रात्री ज्या सलग 2-3 ठिकाणी घरफोड्या झाल्या, त्यापैकी या घरात देखील घरफोडी झालेली होती। परंतु घरातील कुटुंबीय सर्वजण प्रयागराजला गेले होते घर बंद करून। त्या दिवशी ही रात्री आरोपीने केलेली आहे। घरातील एकूण रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असे मिळून 4,90,000 रुपयांचा माल चोरीला गेलेला आहे। गुन्ह्यातील आरोपीचे CCTV फुटेज आम्हाला प्राप्त झालेले आहेत आणि त्या अनुषंगाने आम्ही त्या आरोपीचा शोध घेऊन त्याने चोरलेला मुद्देमाल रिकव्हर करण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत आहोत। सर, आरोपी ने पहले पुराने गुना प्रवृत्ति है, आरोपी ने पहले भी कई घरों को अपना शिकार बनाया है, क्योंकि देशपांडे लेआउट में लगातार ये चौथी 5वीं चोरी बताई जा रही है। फुटेजवरून आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याचे दिसत आहे आणि आरोपीचे नाव देखील आम्ही निष्पन्न केलेले आहे आणि त्या आरोपीचा सध्या शोध घेऊन त्याला ताब्यात घ्यायचा आणि त्याच्याकडून त्याने चोरी केलेला माल रिकव्हर करण्याचा प्रयत्न करीत आहोत।